श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी गुरुराया मोरेश्वर महाराजया. नमन तुमची या पाया करा छाया कृपेची. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून अधिक मास महात्म्य ग्रंथाचा 5वा अध्याय श्रवण करूया. ऐका हो श्रोते सर्व, ब्राह्मणाचे महात्म्य अपूर्व. मागे कथिले तुम्हा ते सर्व, आताही अपूर्व ऐकिजे. आपण 4थ्या अध्यायामध्ये द्विजांचं, भूसुरांचं, ब्राह्मणाचं म्हणजे ज्यांचा आचार आणि विचार पवित्र असून ज्यांची वाणी, ज्यांची बुद्धी सदैव भगवंताच्या सेवेमध्ये तत्पर असते आणि जे षडकर्मामध्ये नित्य स्वतःला कृतार्थ मानतात, अशा द्विजांचं महत्त्व आणखीन काय आहे तर ते पुन्हा एकदा सांगतो. एकदा मिळवणी सर्व कृष्णकुमार, खेळत होते तेव्हा अपार. खेळत खेळत प्रवेशले दूर, एका अरण्या माजिते. एकदा भगवान गोपाल कृष्णांची मुलं, ज्यामध्ये सांब, प्रद्युम्न, चारुभानू, गदादय हे खेळता खेळता एका अरण्यामध्ये प्रवेशले. अरण्यात प्रवेश केल्याबरोबर हाताने त्यांच्या चेंडूफळीचा खेळ सुरू होता. खेळता खेळता त्यांचा चेंडू एका विहिरीमध्ये पडला. अर्थात सगळेजण त्या विहिरीभोवती गोल जमा झाले. त्यात त्यांना आश्चर्य दिसलं. काय तो तेथे आश्चर्य देखिले नयनी, तया कुपा माझी तक्षणी. कृकलास देखिला तयांनी, कृकलाश म्हणजे सरडा तो. डोळ्यांनी सरडा पाहिला. अर्थात सरडा पाहिल्यावरती तसं काही आश्चर्य वाटण्यासारखं नव्हतं, पण हा सरडा मात्र आश्चर्यजनक होता. काय होता हो तो? तो सरडा पर्वता ऐसा, कांती सुवर्णमय सहसा. म्हणती आजवरी सरडा ऐसा, न देख्यो निज दृष्टी. असा सरडा पुन्हा कधीच पाहायला मिळणार नाही, असा तो सरडा समोर पाहिला. सगळ्यांना आश्चर्यच वाटलं. आणि मग या सगळ्यांनी काय केलं? चर्मबंधनी बांधिला दृढ, तव बोलला झाला सरड. हे मुलांनो सर्वही मूढ, तुम्हा माझी प्रौढ तो कवण. आश्चर्यजनक तो सरडा पाहिला आणि सगळ्यांनी दोर करून त्याला बांधून वर ओढायचं ठरवलं. तेवढ्यामध्ये तो सरडा मनुष्यवाणीतून बोलायला लागला की हे मूढ मुलांनो, तुमच्यामध्ये मोठं कोण आहे? जरा समोर या बरं. असं म्हणाल्याबरोबर सांब समोर आला. यांनी विचारलं, का रे सरड्या, तू माणसाची भाषा बोलतोस, म्हणजे याचा अर्थ तू कुणीतरी माणूस असला पाहिजेस. तुला मायावी विद्या येते का? त्यावेळेला तो म्हणाला, पूर्वी मिंद्रुग राजेंद्र देख, इक्ष्वाकुवंशी असे एक. राज्यभार चालवी विवेक, धर्मन्याय प्रतापी. त्या सरड्याने पाहिलं, मुलांनो, अहो मी गतजन्मीचा एक इक्ष्वाकु वंशातला श्रेष्ठ राजा होतो. नृग माझं नाव होतं. मी खूप दान केलं. खूप आनंदाने खूप माझ्या घरी दानधर्म करत असताना अधिक मास प्राप्त झाला आणि मी माझ्या घरी गोदान करायचं ठरवलं. ते गोदान म्हणजे कसं करत होतो? सलक्षणी सालंकारक युक्त सहस्त्र गोदाने देत असे नित्य. पुढे परिसीचे वृत्तांत वर्तला तो अवधारा. अहो आपल्याला गोदान तर जाऊ द्या, गोग्रास काढणं म्हणजे थोडंसं अवघड वाटत चाललंय. तर राजा रोज एक नाही सहस्त्र गोदान करत होता. बरं, त्याही गोदान म्हणजे नुसत्या गाईदान नाही, सवत्स आणि सालंकृत अशा गोदानाचं महत्त्व किती सांगितलंय. असं सहस्त्र गोदान तो अधिक महिन्यामध्ये रोज करत होता. एक दिवस ब्राह्मणाला दिलेल्या सहस्त्र गायींमधली एक गाय मागच्या मागे पळून आली आणि ती बांधलेल्या गायीच्या कळपामध्ये शिरली. दुसऱ्या दिवशी मी सहस्त्र गोदान करण्याकरता उभा राहिलो. तो काल दिलेली गाय पुन्हा त्या कळपामध्ये दानाकरता उभी राहिली. अर्थात ज्या ब्राह्मणाला ती गाय दान केल्या गेली, त्या ब्राह्मणाने ती गाय ओळखली आणि त्या ब्राह्मणाने मला शाप दिला की राजा, अरे तू हे असं खोटं दान काय करतो? काल दिलेली गाय तू पुन्हा घेऊन आलास आणि तीच गाय पुन्हा पुन्हा दान करतोय. अर्थात
तुझी वृत्ती सरड्यासारखी रंग बदलणारी झाली आहे, म्हणून मी तुला शाप देतो की तू सरडा होशील. मी खूप समजावून सांगितलं, पण त्या द्विजानी माझं काही ऐकलं नाही आणि मग नाविलाजाणी मला त्याचा शाप स्वीकार करावा लागला. मी खूप विनंती करून उशाप मागितला आणि त्यांनी मला उशाप दिला की राजा, तू सरडा होशील, पण कृष्णकुमारांची दृष्टी तुझ्यावरती पडेल आणि तू या सरड्याच्या योनीतून मुक्त होशील. त्यामुळे माझी दानधर्मामुळे माझी अंगकांती सुवर्णमय आहे, पण मला या द्विजाच्या शापवचनामुळे सरडा व्हावं लागलं. अर्थात तुमचं सगळ्यांचं दर्शन झाल्यावरती आता मी या योनीतून मुक्त होतोय. पण मुलांनो, माझी एक विनंती आहे, तर मला एक करून देताल का? यांनी पाहिलं काय म्हणताय महाराज. माझी इच्छा आहे की तरी तुम्ही आता ऐकावे, कृष्ण दर्शन मज करवावे, जाऊन तया ते निवेदावे, वृत्तांत माझा झालेला. आणि मग या भगवान गोपाल कृष्णाच्या यदुनायकाच्या मुलांनी भगवान गोपाल कृष्णाच्या कानावरती हा सगळा वृत्तांत घातला आणि दैवयोगाने राजाला भगवान गोपाल कृष्णाचं दर्शन प्राप्त झालं. कारण राजाचं गतजन्मीचं गोदानाचं पुण्यच तेवढं होतं. पण अर्थात एक चूक, राजाला सरड्याच्या जन्माला पुन्हा जावं लागलं. नमस्कार केला देवानी, भगवंतानी त्या राजाला आशीर्वाद दिला की राजा, आता तुला पुनर्जन्म नाही. पुन्हा राजाने हात जोडले. देवदेव जगन्नाथ गोविंद पुरुषोत्तम नारायण ऋषिकेश पुण्यश्लोकाच्युताव्यय. ऐसी स्तुती करिता रावो, संतोषे बोले रमाधवो, तुवा आचरलासी व्रत प्रभावो, म्हणून पहावो देव भेटी. या लागी केले कर्म जे ते वाया, जाईनाजी नृपर राया, आणि ब्राह्मण पूजनाची चर्या, ती या समा फळलेसे. इतका अधिकार या भूसुरांचा आहे. म्हणून स्वतः गोपाल कृष्ण सुद्धा आपल्या मुलांना सांगायला लागले की मुलांनो बघा, ब्राह्मणाचे लांछन पाही, स्वयेमी मिरवी तरुधई, ब्राह्मणा ऐसे दैवत नाही, भूमंडळा माझारी. ऐशिया परी शिकवण कुमारा सांगे श्रीकृष्ण, या उपरी कथा अवलोकन श्रोते जन परिसोतका. या प्रकारे नृगनृपवर पावता झाला उद्धार, म्हणून या धरामर अगोदर पूजावे. श्रोते हो, एवढ्या करता समर्थही म्हणतात ना की उपासनेला दृढ चालवावे आणि भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जीवनामध्ये कोणतीही उपासना दृढतेने करा. भूदेव ब्राह्मणांची, भूसुरांची नित्य होता होईल ती संतांची सेवा करा. सत्कर्मयोगे वय घालवावे, आयुष्य चांगल्या कामाकरता घालवा. जसा भूदेवांचा अधिकार आहे तसा संतांचा सुद्धा अधिकार आहे. या संबंधी एक कथा आपण ऐकूया. एकदा भागीरथी तटाकी स्नान की जे समग्र लोकी, तव नारद तेथे दुरोणी अवलोकी, परीन स्पर्श सलीला. एकदा गंगामाईच्या काठावरती सर्व लोक स्नान करत होते. तिथून नारदांची स्वारी चालली होती. अर्थात नारायण नामानी ज्यांची रदना म्हणजे जिव्हा पवित्र झाली आहे अशी नारदांची स्वारी गंगेच्या काठाहून चालली. पण त्यांनी गंगेला काही स्पर्श केला नाही. तेवढ्यामध्ये गंगामातेनी नारदांना पाहिलं आणि आवाज दिला, अहो नारदा, अहो नारदा, अहो. तव गंगा म्हणे मुनिवर्या, दुरोणीच अवलोकुनिया, का स्पर्शो नद्यापी पाया, करा छाया कृपेची. नारदा, अहो एवढे सगळेजण स्नान करतायत, मलाही तुमच्या चरणाचा स्पर्श होऊ द्या, तुम्हीही गंगा स्नान करा. त्यावेळेला नारद म्हणाले, नाही नाही गंगामाई, अहो तुमच्यात स्मरणाचाच एवढा अधिकार आहे की गंगा गंगेत यो ब्रुयात. अहो साधं गंगा गंगा म्हणलं तरी सुद्धा पवित्र योजना नाम शतैरपी, 100 कोस दूरही तुमचं स्मरण केलं तर पवित्र होतो. मग स्नान केलिया सकळ, क्षालन होय अंगाचे मळ, पापन उरे तिळभर, राहे अचळ ब्रह्मभुवनी. थव गंगा बोले मुनिराया, जै मी आले हो या ठाया, तैचा नेम वचन आठवा हृदया, माझिया असे की जगाचे पापाचे क्षालन, ते तव होत असे माझे न.
परी माझे पाप मोचन तुमचे निजाण होत असे. नारदांनी पाहिलं, अंबाबाई अहो तुमच्या स्मरणानेच पवित्र होतो, मग स्नान करायची काय गरज आहे. तिने पाहिलं, तसं नाही नारदा, अहो सगळ्यांचं पाप मी घेते, पण माझ्याजवळ जमा झालेलं पाप तर ते तर जळालं पाहिजे ना. ते तुमच्यासारख्या संतांच्या, जे भगवंताच्या नामामध्ये भगवंताच्या सेवेमध्ये अखंड रत असतात, ज्या वेळेला त्यांचा स्पर्श मला होतो त्यावेळेला माझ्याजवळ जमा झालेलं पाप मी त्या संतांजवळ देते, त्या साधूंजवळ देते, आणि मग ते साधू आपल्या उपासनेच्या बळावरती, आपण केलेल्या नामस्मरणाच्या बळावरती ते पाप जाळतात. म्हणून नारदा माझी इच्छा आहे की आपण माझ्या जलाचा स्पर्श करावा. मग हास्य करुणी देवर्षी मार्जन मज्जन केले तिसी, प्रवेशता झाला भुवनासी ब्रह्मलोकासी मुनिरावो. ऐसे साधूचे महिमान गंगा वर्णितसे आपण, म्हणून प्रार्थितो तुम्हाला गुण पूजा साधू जन आदरे. म्हणून लोक हो, समर्थही आपल्याला हेच सांगतात की उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. जीवनामध्ये एखाद्या भगवंताच्या नामाची, भगवंताच्या सेवेची दृढ उपासना करा. भूदेव संतांशी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे. आपलं जीवन सत्कर्मामध्ये घाला, आणि नुसतं आपलं घालवू नका, तर आपल्याला जे जे माहिती आहे ते ते इतरास शिकवावे. शहाणे करोणी सोडावे सकल जन, असा साधूंचा महिमा आहे. साधूनाम दर्शनम स्पर्श कीर्तनम स्मरणम तथा ब्रह्मस्व न च हर्तव्यम यदिच्छसी परांगती. सामर्थ्य असोनी अंगी. आणि लोक हो, खरं सांगू काय, ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, जो साधूंची सेवा करू शकतो, अर्थात ती सेवा 3 प्रकारे करता येऊ शकते: कायिक, वाचिक, मानसिक आणि तन मन धनानी आपण ही सेवा करू शकतो. ज्याला ज्या ज्या पद्धतीत सेवा करणं शक्य त्यांनी निश्चित त्या त्या पद्धतीत सेवा करावी. आणि एवढी उपलब्धता असून, तन मन धन हे तिन्ही आपलं जवळ असून जर आपण ते करू शकलो नाही, तरी तया ऐसा अभागी भुवनत्रयी नसेची. मग आपल्या एवढा अभागी कोणी नाही. लोक हो, अहो साधूंचं काय महत्व सांगावं. कविवर्य मोरोपंत म्हणतात, सत्संगतीच्या योगे, सत्संगाच्या योगाने नीचही पावे सदा महत्वास. अहो पुष्पाच्या संगतीने सूत्रालाही घडे गळावास. लोक हो, साधूंची संगती कशी आहे माहिती आहे? अज्ञानाला सज्ञान करती. ज्याप्रमाणे एखाद्या फुलाचा संग झाल्यावरती पायाखाली तोडवल्या जाणारा दोरा, 4 फुलं एकत्र आले आणि दोऱ्यामध्ये ओवल्या गेले की आतापर्यंत आजूबाजूला पडलेला हा दोरा फुलांचा संग लाभल्याबरोबर त्याचा हार झाला आणि तो देवाच्या गळ्यामध्ये घातल्या गेला. साध्या दोऱ्याला फुलांचा संग झाला तर इतकं महत्त्व प्राप्त होतं. तुमच्या माझ्यासारख्याला जीवनामध्ये संतांच्या विचारांचा, संतांच्या कृपेचा लाभ जर मिळाला तर नक्कीच आपण ज्याच्याकरता आपल्याला मानव देह प्राप्त झालाय, अर्थात फक्त अन्न वस्त्र आच्छादन जीवन जगण्याकरता आपलं नुसतं जन्म नसून इह लोकातून परलोकाची प्राप्ती करून घेण्याकरता आपल्याला हा मानवदेह प्राप्त झालाय, तर सत्संगाने, द्विजांच्या कृपेने, भगवंताच्या आशीर्वादाने हा जन्म नक्कीच सार्थक करता येऊ शकतो आणि तो करण्याचा प्रयत्न करावा. इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित पंचमो अध्याय गोढ़ा. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. तत्सत कृष्णार्पणमस्तु.